समजून घ्या. आणि आपल्या झाल्या कोणत्या भ्रष्ट, त्यामुळे आपण चाललो मग तिकडे. शिकलेले आहोत, आपण शिकलेले आहोत, पण शिकलेले असून सुद्धा बुद्धी काम नाही करत आपली. काय शिक्षण घेतलं ना आपण, बोलून गेलो मी, केवढा त्याग केला त्या लोकांनी, त्या मोठ्या मोठ्या महापुरुषांनी केवढा त्याग केला. अरे केवढा त्याग केला बरं का महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, केवढा त्याग केला सावित्री आईंनी, केवढा त्याग केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आपल्याला शिक्षण देण्यासाठी केवढा प्रयत्न आहे. शिव्या खाल्ल्या लोकांच्या, निंदा सहन केली, लोकांनी दगड मारले, शेण मारले बरं का. आपण शिकू नये म्हणून शिकवलं तरी त्यांनी प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की शिकले पाहिजे, हे गुलाम होऊन राहू नये, ते उच्च पदावर बसले पाहिजे, मोठे झाले पाहिजे बरं का. म्हणून सगळा प्रयत्न केला बरं का. शिकवलं आपल्याला. एवढं महत्व आहे शिक्षणाचं, एवढं महत्व. शिक्षण काय सामान्य आहे का? एक समाज तुम्हाला माहिती आहे, ज्या समाजाला असं गावाच्या बाहेर ठेवलं होतं, कोणी गावात येऊ दिलं नाही, कोणी स्पर्श केला नाही, पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी सुद्धा कोणी येऊ दिलं नाही. त्यांच्या दर्शनाचा विटा आला होता. अंगावर सावली पडली तर स्नान करत होते लोक. एवढी बिकट परिस्थिती होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक महामानव जन्माला येतो. महू नावाच्या गावामध्ये शिक्षण घेतो, प्रदेशात जाऊन, आणि त्या शिक्षणाच्या जोरावर केवढा बदल घडवतो. एका गीतामध्ये फार सुंदर वर्णन केलं, माझ्या आवडीचं गीत आहे, फार सुंदर वर्णन केलं. काय म्हणतात बरं का, जरा लक्षपूर्वक ऐका. शब्द फार गोड आहेत, महत्वाचे. काखीत लेकरू हातात झाडणं, डोईवर सेनाची पाटी, कपडाने लत्ता खरकटा भत्ता, फजिती होती माय मोठी. माय अभिमान, बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्याने भरली होती. बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्याने भरली होती. काखीत लेकरू हातात झाडणं, डोईवर सेनाची पाटी, कपडाने लत्ता खरकटा भत्ता, फजिती होती माय मोठी. माय अभिमान, बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्याने भरली होती. बाई माय अभिमान, अभिमान माय सोन्याने भरली होती. कशी परिस्थिती होती, कशी परिस्थिती होती. वाचा जरा इतिहास, वाचा जरा माग म्हणून पहा कधीतरी कशी परिस्थिती. असं बाहेर ठेवलं होतं, लांब गावाच्या बाहेर, गावात नाही बरं का, गावात थांबूच दिलं नाही. या मॉनिटर आवाज कमी झाला नाही, गावात थांबूच दिलं नाही. कारण त्यांच्या दर्शनाचाच वीट आला होता ना, दर्शनाचा याचा आवाजच नाही आहे. आता दर्शनाचा वीट आला होता बरं का लोकांना. त्यांच्या कमरेला असा झाडू टांगला होता, झाडू का ते रस्त्याने चालत असताना जर त्यांच्या पावलाचे ठसे अशी जमिनीवर उमटले तर ते ठसे पुसल्या जावे. त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून असं खापर बांधलेलं होतं गळ्यामध्ये. लोकांच्या अंगावर अशी सावली जर पडली तर स्नान करत होते. एवढा वीट आला होता, एवढा वीट. कशी परिस्थिती होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव शिक्षण घेतो आणि त्या परिस्थितीमध्ये कसा बदल घडवतो याचं वर्णन केलं. ऐका जरा लक्षपूर्वक. मोडक्या झोपडीले होती माय मोडकी ताटी, होती बाई मोडकी ताटी. भांड्या लुगड्याले होते माय 17 गाठी. भांड्या लुगड्याले होते माय 17 गाठी. डोकं झालं साहेब, सुना झालं साहेब, डोकं झालं साहेब, सुना झालं साहेब, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. माय अभिमान,
गाठी कशाचा परिणाम आहे? सगळा परिणाम शिक्षणाचा आहे. अरे एवढा जर परिस्थितीमध्ये बदल शिक्षणाच्या मुळे घडत असेल, शिक्षण काय सामान्य आहे? आणि शिकवणारी मूर्खासारखं वागल्यानंतर मग काय शिक्षणाचं महत्व आहे? प्रकारे शिक्षणाच्या जोरावर काहीही करता येतं, काही करता येतं. आणि एक सांगू का, लोकांना जरी राग येत असेल, येतच बरं का. मी फक्त दीक्षाभूमीवर फोटो काढले होते. दीक्षाभूमीवर आमचे काही महाराज लोक बोंबलत होते. हे महाराज आहे का म्हणजे दीक्षाभूमीवर फोटो काढणार? मग काय फोटो कोण आहे? मी महाराज नाही आहे. महाराज नसतं. हे महाराज आहे का म्हणजे दीक्षाभूमीवर फोटो काढणार? म्हणजे आमचे महाराज लोक राग येते लोकांना. पण मी ठरवलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. आज उद्या जरी कथा बंद झाली तरी चालेल, माझी बंद करायला तयार आहे. मी काही करत नाही आहे. कोणी नाही माझ्या माग कोणी नाही. बंद करायला तयार आहे, पण सत्य सांगणं सोडणार नाही आहे. नाही सोडणार, सांगणार. येतो लोकांना राग, पण बाबासाहेबांचा अधिकार माहिती नाही, सामान्य नाही आहे. एक दिवसचा प्रसंग आहे बरं. बाबासाहेबांचं एका स्टेजवर भाषण चालू होतं. एक महात्मा आला बरं का. त्या महात्म्याला बाबासाहेबांचं स्वागत करायचं होतं. अशी हातामध्ये हार आणली. लोकांना सांगितलं साहेबांचं स्वागत करायचं आहे. लोकांनी सांगितलं ठीक आहे महाराज, जा म्हणे स्टेजवर करा स्वागत. महात्म्यानं सांगितलं नाही, साहेबांना खाली उतरवा म्हणे, मग कळत. लोकांनी सांगितलं अहो महाराज भाषण चालू आहे, हजारो लोक पुढे बसलेले आहे, विक्षेप कशाला आणता, जाणं स्टेजवर करा ना. शिट्टी मारू नको देऊ. कसं आहे तसं लोकांनी सांगितलं जा ना महाराज, करा ना स्वागत. सांगितलं नाही, खाली उतरवा म्हणे. शेवटी बाबासाहेबांनी विनंती केली, महाराज या ना, या घाला माझ्या गळ्यात हार घाला, करा म्हणे माझं स्वागत. सांगितलं नाही साहेब, तुम्ही पहिल्यांदा खाली उतरा. उतरले बरं का. बाबासाहेब खाली उतरले, महात्म्याच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यावेळेस त्या महात्म्याने बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घातला बरं का. त्यावेळेस साहेबांनी विचारलं बरं का, बाबासाहेबांनी विचारलं महाराज एवढंच करायचं होतं तर मग का आले नाही स्टेजवर? त्यावेळेस त्या महात्म्याने उत्तर दिलं, साहेब ज्या स्टेजवर तुम्ही उभे आहात त्या स्टेजला पाय लावण्याचा माझा अधिकार नाही. ते जे महात्मा होते ना, ते वैराग्यमूर्ती गाडगे महाराज होते. गाडगे महाराजांसारखा महात्मा बाबासाहेब ज्या स्टेजवर उभे आहेत त्या स्टेजला पाय लावत नाही, एवढा अधिकार. पण कोणाला बोलतो, कोणाविषयी बोलतो, काय चर्चा करतो जरा समजलं पाहिजे. कोणाचा द्वेष करतो पहिल्यांदा समजून तर घ्या, समजून घ्या. आणि दोघांनी समजून घ्या, त्यांनी समजून घ्या आणि आपणही समजून घ्या. यावर एकत्रित. कारण असे जर द्वेष करत राहिले एकमेकांचा तर एक दिवस याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. म्हणून राग, द्वेष, मत्सर, जातभेद, धर्मभेद, पंथभेद संपून टाका. या असे एकत्रित या, करा एकमेकांवर प्रेम. विसरून जा सगळ्याला, विसरून जा. करा बरं का प्रेम एकमेकांवर आणि समजून घ्या. म्हणून नेहमी सांगत असतो. आणि पुन्हा एका समाजासाठी किंवा एकट्यासाठी केलेलं नाही बरं का. बाबासाहेबांनी सगळ्यांच्यासाठीच केलं, सगळ्यांच्यासाठीच. म्हणून तर एक शायर फार सुंदर लिहितो बरं का, फार सुंदर लिहितो. किस्मत में लिखे गए जब गुलामी के अंधेरे थे. जरा लक्षपूर्वक आहे, फार सुंदर लिहितो. किस्मत में लिखे गए जब गुलामी के अंधेरे थे, तब महू में आजादी के पलते सवेरे थे. भीम को ना करो कैद किसी एक चौखट में, वो जितने तेरे थे उतने ही मेरे थे. कामगार का
हे शिक्षणाच आहे. शिक्षणाशिवाय दुसरं काय नाही, दुसरं काय नाही. हे जे बदल घडला ना, एक तळागाळातला समाज, समाजाला असं उच्च पदावर नेऊन ठेवलं ते शिक्षणामुळे. मग शिक्षण घेऊन जर आपण असं मूर्खासारखं वागू तर मग काय फायदा आहे शिक्षणाचा?